हॅलो फ्रेंड, तर आता दुपारचे ना 2 वाजले. गाया पण बसले मस्त सावलीला आणि आता ऊन पण भरपूर पडायला लागलं आहे ना. तर काही दिवसांनी आता गाय इकडे गोठ्यात घ्यावं लागतील आहे ना दुपारच्या सुद्धा. चिडचिड होती ले गायन खाली बी. मुरुम टाकायचं आहे ना. हा, ओलं होतं ना सारखं, मग तर झाडून घेतले त्याने. मुरुम टाकायचं आहे, इथं मुरुम टाकले मग एवढं गाळ नाही होणार आहे ना. लय ऊन पडायला लागले आता. तरी अजून सावली लिंबाची कसं ते सगळे पानं गळून जाते ना मार्च महिन्यात. लिंबाचे नवीन पानं येते गुढीपाडव्याला. मग एवढं सावली नाही राहणार गायांना तिथं. त्यानंतर इकडंच बांधावं लागतील का हो? काही इकून पण घ्यावं लागेल गाय आहे ना या साईडने. तिकून काही इकून बसतील, एकाच बाजून नाही बसणार. काही इकडे येते ना उन्हामध्ये गाई. तिथून त्या फावडीपासून तिकडं उन्हात येते काही गाई. जर असं दुपारून बांधायचं ठरलं नाही तर काही ह्या साईडने बांधावं लागतील. कोंबड्यांना पण इकडं डाललंय म्हणजे इकडं कोंबड्यांच्या जाईमध्ये ना दिवसा आम्ही इकडे ठेवतो. बाकीच्या कुठे गेल्या गड्या? निघून गेल्या का इथून? 2च कोंबडे, 2 कोंबडी, 1च कोंबडी. बाकीचे इकडे लपले वाटतं. हे काय इकडे, हे बघा इकडं उन्हाच्या सावलीला. पिल्लूला खेळायला घेताय काय? पिल्लूला घेऊन राहील खेळायला. चालेल, अंपल चंपल मस्त खेळायचं का माणूस सोनूच. पिल्लू पण त्यांच्या मध्ये लुडबुड करती नाही. पिल्लू भारी लुडबुड करती त्यांच्यामध्ये. मस्त खेळते त्या बी. इथं टाकलं तुम्ही मुरुम? पूर्ण खड्डे बुजवायचे ना. लय धूळ उडाती. अरे बघा, पूर्ण मुरुम टाकून झालाय. गोठ्यामध्ये टाकलाय मिस्टरांनी मुरुम, कारण की भरपूर अशी चिडचिड झाली होती. टाकला पूर्ण. पॅक बसलाय आवळून. तर इकडं बी ना मी म्हणजे मिस्टर ते आवरीत होते गोठ्यातलं, तोपर्यंत मी इकडं स्वयंपाक खोली पण सारवीत होते. म्हणजे आता सारून पण झाली आहे बघा. मस्त अशी स्वयंपाक खोली सारवलेली आहे सुलपोचरून. म्हणजे हॅलो फ्रेंड, तर आता संध्याकाळचे ना 6 वाजले आणि इकडे चहा ठेवलाय मस्त सगळ्यांसाठी. उकळतोय तो बी. हाय, पिलू झोपातून उठली आता. इकडं सोनूने काढून आणलंय झोळीतून. पिलू, तू पिलू आहे? शिवन्या कोणी? शिवन्या कोणी मग? कोणी शिवन्या? ओ शिवन्या तू आहे का? ए शिवन्या. ओ शिवबाळा आहे का? कोणी कोणी? ओ चहा प्यायचा तुला? चहा हे बघ, चहा ठेवलाय. चहा चहा चहा. तिला दूध दिलं ना. काय आता मला पाहिलं ना थोडी चिडचिड करीन. काय बाय जायचंय का? हा, झोपतून उठली. झोपतून उठलंय पिल्लू आता, त्याच्यामुळे आळस देते. बाय 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 कर मला. बाय नाही. ओय औ काय नाही. चल 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 चल. सोनून चहा गाळलाय आता. चहा रेडी झालाय. द्या सोनू सगळ्यांना. बाबाला कबशीत पाहिजे ना. चहा घ्या लिया ना. चहा घ्या लिया चहा. पप्पाला आवाज दे पिल्लू. अयो वासरू सुटली.
वासरी सुटली, वासरी सुटली. थांबा थांबा लावते, घेते मी. पिल्लूला घेतलंय ना मी. पिल्लू माझ्याकडे. आणू कुठे? आणूला बोलवा. हां का? पिल्लू कशी बघती तुमच्याकडं? पिल्लू पप्पाला आवाज दे. पिल्लू, ए पिल्लू, बाबा चहा घेते का? बाबाकडे कशी बघती इकडं. मांग मामा आहे ना इकडं, मामांकडे बघतीये. तिला तिथं चराटे ना, मशीन पाशी चराटे. आहो ओ, मशीन पाशी, दुधाच्या मशीन पाशी चराटे. पिल्लू पप्पाला आवाज दे ग, पप्पाला आवाज दे. चहा घ्यायला या म्हणा. तात्पुरतं बांधा ना तिथं. चहा घेऊ असतो, बांधा तिथं. पिल्लू तर प्यायचा. तर आता चहा करून झाल्यानंतर इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी संध्याकाळच्या जेवणासाठी. तर मस्त असा काळा मसाला काढून घेतला आहे मिक्सरमधून. त्यानंतर आहे ना गावठी अंडे. तर बारीक बारीक म्हणजे आत्ताशी कोंबडे अंडे घालायला लागले, तर मस्त असे बारीक बारीक अंडे निघते आहे. तर उकडून घेतले ते. तर चला आता भाजी बनवायची मस्त अशी अंड्याची काळी भाजी. तर उकडून झाल्यानंतर सोलून घेतले होते. तर सोलून झाल्यानंतर मस्त अशा खापा केल्या आहे, फोडी केल्या आहे मस्त अशा 2-2. तर चला आता भाजी बनवायची आहे. तर काळी भाजी बनवायची अंड्याची. काय इटा बाय कर बरं. इटा बाय कर बरं. इटा बाय तशी आहे का मग? हा इटा बाय कर बरं. आजूच वरात आजूच इटा बाय कर बरं. इटा बाय करून दाखव. हा इटा बाई कर. इटा बाय बरं. इटा बाई दाखव. इटा बाई नाचून दाखवती का? नाचून दाखवती. तर हॅलो फ्रेंड, तर छानपैकी अंड्याची भाजी, बाजरीची भाकर, लिंबू, अंड्याची काळी भाजी. तर चला बसलोय जेवायला. सगळ्यात भात पण आहे.